नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत. कामिनी आता रूम मध्ये बसलेली असते आणि काहीतरी विचारचक्र हे चाललेलंच असतं. एवढ्यात काय रागिनी येते. अगं आई, अशी काय बसलीयस? काय झालंय तुला? रागिनी म्हणते, आपल्याला गिव्ह अप करायचं नाहीये, कळतंय का तुला? मुळीचा आगाऊपणा तर अजिबात सहन करायचा नाहीये. रागिनी म्हणते, आपण करू काहीतरी, नक्कीच करूया. कामिनी रागिनीला म्हणते, काय करायचं ग नक्की, सांगतीस का? काय ठरवलंय ते सांग आधी, मग बघूया. काय ठरवलंय, काय करायचंय ते सुद्धा सांगून टाक, मग ठरवते मी योग्य की अयोग्य. मुळीची गाथा गात होती ना, आता नक्की सांग, करणार काय तू? आता अनिका सुद्धा येऊन उभी राहिलेली असते. ए सांग की, काय करायचंय, बोल पटापट. रागिनी म्हणते, आई तुला काय बोलले मी, असं अशी काय बोलते माझ्या, आणि हे काय शब्द वापरतीयस ग? रागिनी म्हणते, मी तसंही काहीही बोलले तरी तू मला परत बोलणारच आहे. आपण म्हणजे तू तू ठरवणार, तू प्लॅनिंग करणार, मग ते आपण सगळे फॉलो करूया, असं मला म्हणायचं होतं. रागिनी म्हणते, आई तू काहीतरी करशील ना ग, हो की नाही ग अनिका? अनिका म्हणती, हो, हिने काही केलं तरी हिचा पचकाच होणार आहे, त्यामुळे करू दे ना तिला काहीतरी. रागिनी म्हणते, अनिका जरा थोबाडाला टाळं लावशील का? का टाळं लावू मी खरं बोलतीये. मी शांत का बसायचं, मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे, मी शांत बसणार नाही. अगं असं बोलते म्हणून राग येतोय का माझा? पण मला जमत नाही आई तुझ्यासारखं गोल 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 फिरायला. काय असेल ते डायरेक्ट बोलून टाकायचं, गोड गोड बोलता येत नाही. हा, कमळीचं काहीतरी करा. घाबरता का त्या कमळीला? तिला काढा की घराच्या बाहेर, तिचं घर आहे का हे? मग काढा तिला घराच्या बाहेर. युजलेस, तेवढं टॉकिंग चालतं फक्त तुमचं. तरी फालतूचे प्लॅनिंग करायचे आणि तोंडावर पडायचं. थोडक्यात काय, पचका करायचा, पचका. मिनी म्हणते, मॅड वाटते का? अनिका म्हणते, हो ऑफकोर्स, आहेच तू मॅड. मला जे योग्य वाटतं तेच मी करतीये. गौरीच्या मार्गावर माझी माणसं लावली आहेत आणि ते तिला शोधणार म्हणजे शोधणार. एकदा का गौरीची मुलगी आणि गौरी आपल्या हातात आल्या की खेळ खत्तम. मग काय, वाटच बघायला नको. काहीही झालं तरी कमळीला या घराच्या बाहेर काढायला लागणार आहे. उलट सुलट बोलेल, राजन वहिनी यांच्या मनात काहीतरी भरत राहणार आणि ते काय हलक्या कानाची लगेच ऐकतात. मी म्हणते, एवढ्या प्रयत्नानंतर म्हातारीची ही अशी अवस्था झालीये. म्हाताऱ्यासारखी आणि म्हातारी दोघेही अगदी सेम, एकच ढक्कलगाडा झालेले आहेत. आता जर ही कमळी इथे राहिली तर दोघांना सुद्धा बरं करेल. अशी काय बोलेल वागेल की ती आजी पळायला लागेल तरात, तर अशी ही कमळी जादू करेल. त्यामुळे ही कमळी ना कमळी या म्हातारीपासून लांबच राहिली पाहिजे. आपल्याला काही झालं तरी म्हातारी आणि म्हातारा बरे झाले नाही पाहिजे, कळतंय का? अशा अवस्थेतच त्या म्हातारीचा अंत व्हायला हवा. तिने पहिल्यासारखं परत होऊच नये. कामिनीचं चांगले विचार असतात. मिनी म्हणते, म्हाताऱ्यापेक्षा सुद्धा वाईट अवस्था करणारे. आता फक्त वाचा गेलीये, अजून बघ काय काय बंद पाडते तिचं. रागिणी म्हणते, थांबा थांबा थांबा, कमळीचा बंदोबस्त मी करते की. कमळीला काय लागतंय ग बंदोबस्त करायला? कामिनी म्हणते, बोल काय करणार आहे रागिनी कमळीच्या बाबतीत? बंदोबस्त करणार म्हणजे नक्की काय करणार? रागिनी म्हणते, आई काय करणार आहे म्हणजे हे काय बोलणं झालं तुझं? मी तुला कच्चा खिलाडी वाटले का? माझ्यावर विश्वास नाहीये का? रागिनी म्हणते, गरज पडली तर मी त्या कमळीचा खून सुद्धा करेला, त्यामुळे मला असं कच्चे लिंबू समजू नकोस. आयुष्य जेलमध्येच घालव, बस तिथे खडी फोडत. रागिनी म्हणते, अगं ऍक्च्युअल मध्ये खून नाही ग, तू मी ही तिघी मिळून काहीतरी ठरवूया आणि काहीतरी प्लॅनिंग करूया. मी का म्हणते, ओ गॉड, ज्याला जे करायचे ना ते करा, फक्त कमळीला इथून बाहेर काढा, बस मला तेवढंच हवंय. युजलेस पीपल. आणि अनिका तनतन करत तिथून निघून जाते. कामिनी म्हणते, ते तर करणारच आहे, त्या पोरीला घराच्या बाहेर काढणारच आहे. इकडे आता एक पंगत बसलेली असते मंदिराच्या बाहेर जेवणासाठी. सगळे लाईन मध्ये जेवायला बसलेले असतात, भिकारी वगैरे, आणि त्यांना जेवण देण्याचं काम चाललेलं असतं. त्यांच्यामध्ये आता आपली गौरी सुद्धा बसलेली असते, अगदी पदर वगैरे घेऊन. तेवढ्यात काय, तिथे कामिनीचे गुंड आलेले असतात आणि पंक्तीला जे जेवायला बसलेत प्रत्येकाकडे लक्ष देत असतात. कामिनीने त्या गुंडांना फोन लावलेला असतो. काय, सापडली की नाही ती गौरी? काही करून ती गौरी सापडली पाहिजे, तिला सोडायचं नाही. शोधा शोधा, नक्की सापडेल. तो गुंड असतो तो प्रत्येकाला अगदी जवळ जाऊन बघत असतो, हीच गौरी आहे का म्हणून. गुंड कामिनीला म्हणतो, मंदिराबाहेरचे भिकारी आहे ना, त्यांचा चेहरा बघतोय मी, प्रत्येकाचा बघतोय बरं. कामिनी म्हणते, हो तिकडेही शोधा. अरे चेहऱ्यावर लागलेलं आहे तिच्या, एवढं लक्षात ठेवा, बँडेज वगैरे असेल. अरे फोटो पाठवलाय तुम्हाला मी, बघा की. त्यासारखी दिसणारी कुठलीही बाई जर वाटली तर सोडायची नाही, या पकडून ठेवायची. कामिनी म्हणते, जर रिकाम्या हाताने परत आलं ना तर काही खरं नाही तुमचं. कामिनी त्या गुंडाला म्हणते, मारून टाकेन, मारून, कळलं का? तो गुंड म्हणतो, मॅडम टेन्शन घेऊ नका, आम्ही तुम्हाला निराश करणार नाही, तुमचं काम आम्ही करूनच येणार, त्यामुळे मॅडम तुम्ही अगदी बिंदास्त राहा. हो. गुंड आता फोनवर बोलत बोलत बरोबर गौरीच्या जवळ आलेला असतो आणि गौरी खूप घाबरलेली असते. तिला माहितीये आता ह्या माझ्या तोंडावरचा पदर काढून हा मला सुद्धा बघेल नक्की कोण आहे. गुंड आता जे तोंडावरचा पदर काढायला लागलेला असतो तेवढ्यात काय, कामिनी त्या गुंडाला लुटून देते आणि तिथून जोरात अशी पळस सुटलेली असते.
अरे सापडली आहे ती, पकडा पकडा तिला. स्वतःचा जीव वाचवत गौरी रस्त्याने पळत असते अगदी भरधाव वेगाने. कसलाच विचार करत नाही आणि डायरेक्ट पळत सुटलेली असते. तिच्या मागे ती गुंडही येत असतात. इकडे आता कमळी अन्नपूर्णा आजी बरोबर बोलत असते, तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत असते. राजन काकाने किती टेन्शन घेतलंय तुम्हाला माहिती का आजी, तुम्ही असं का करताय, अहो बोला की. कमळी आता अन्नपूर्णा आजीला पाणी द्यायला लागलेली असते. तेवढ्यात काय रागिनी येते, तिच्या हातातला पाण्याचा ग्लास घेते आणि जोरात असा भिंतीवर आदळून तो फोडून टाकते. कमळी म्हणते, अहो काय करताय, डोसकं फिरलं का तुमचं, का सांडलात पाणी आणि का तो ग्लास फोडला तुम्ही. आता अनिका सुद्धा आलेली असते रागिणीच्या जवळ उभं राहायला. त्यांना पाणी पाहिजे होतं म्हणून पाणी देत होते ना. रागिनी म्हणते, तुझी नाटकं बंद करायची आणि नाटकं तर आमच्या समोर अजिबात चालणार नाहीये. आईंना आता बरं वाटतंय, त्यामुळे तू हॉस्टेलला गेली तरी चालेल आणि चल निघ इथून लगेच. कमळी म्हणते, आजी अजून बऱ्या झालेल्या नाहीये, जोपर्यंत त्या बऱ्या होत नाहीत तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाहीये. तिची अवस्था बघा, अजून सुद्धा त्याच अवस्थेतून त्या बाहेरच आलेल्या नाहीये. जेव्हा त्या बोलायला लागतील, हसतील, तेव्हा काय त्या बऱ्या होतील. आणि कमळीला जोरात अशी ओढलेली असते. ए गावछाप कुठची, शहाणपणा शिकवती का. जे आजी बघून घेईन की मी तिला, तू कशाला शहाणपणा शिकवतीये. का म्हणते, कोणी सांगितलंय, सतत माझ्या फॅमिलीमध्ये इंटरफेअर करत असती, तुझी कामं कर की. ते का म्हणते इथून निघून जायचं. कमळ म्हणते, काय चाललंय तुमचं, निघून जा. मी इथे थांबायला आलेली नाहीये. आजीला बरं वाटलं की मी निघूनच जाणार आहे. असं का घालवायला लागलाय मला. रागिनी म्हणते, म्हणजे तुझ्या घरातून तुला घालवायला तुझीच परमिशन घ्यायची का. एक्सक्यूज मी, हे आमचं घर आहे, आम्ही कुणाला ठेवणार आणि कुणाला काढणार हे आम्ही ठरवणार. का म्हणते, सगळी अक्कल तुला आहे, आम्ही सगळी युजलेस आहे, हेच दाखवायचं असतं ना सारखं सारखं. आणि काय रागिनी खूप समजून सांगत असतात ह्या कमळीला, इथून निघून जा. ती काय ऐकायला तयार नसते. आता कामिनी मध्ये पडलेली असते आणि कामिनी बोलायला लागते. तुला हे सरळ साध्या भाषेत सांगितलेलं कळत नाही ना गे गावछाप कमळे. तुला कसं आहे ना, आता हाताला धरून धक्के मारून बाहेर काढते म्हणजे तुला इथून जायचं हे लक्षात येईल. जमेल ना मग. त्याच्याशिवाय तू घराच्या बाहेर जाणार नाही, मला चांगलंच माहितीये. मी म्हणते, मी ओळखते तुझ्यासारख्या मुलींना, मी चांगलंच ओळखते ग. सेवा करायची हे नाटक आणि काय ओरमाडायला, काय गोळा करायला आलीये, चांगलंच ओळखते मी तुमच्यासारख्या भिकारड्यांना. सगळं माहितीये ग तुमची नाटकं, काय करायचं आणि काय नाही, तुमचं भिकार पण सगळं काही माहितीये मला. रागिणी म्हणते, कसं आहे ना आई, हिला राजन आणि आईंकडनं काहीतरी मस्त मोठं असं गिफ्ट हवंय म्हणून ही मागे पुढे करत असते. शी सवय ना ग तुला, बक्षीस तू दाखवशील, मी किती सेवा केली, मला पैशांची किती गरज आहे, भिका मागशील, मग पैसे उकळशील राजन आणि आईकडून, बरोबर ना ग कमळे. रागिनी मनाला येईन तोंडाला येईन ते बोलत सुटलेली असते. कमळी म्हणते, तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला, काहीही बोलताय, जरा विचार करा. असं का करीन. अनिका म्हणते, कारण तू गावछाप आहे आणि तू हे करूच शकते. भिकारडी आहे, तुला पैशांची गरज आहे म्हणून तर असं भिकारड्यासारखं करते आणि आमच्या घरात येते. भिकारडे गावछाप. अनिका अगदी भिकारड म्हणून कमळीचं अगदी तिने इतका काय अपमान केलेला असतो. मी तुला 1 रुपया सुद्धा देणार नाहीये, ऑलरेडी आमच्याकडे सर्वांची गर्दी आहे, तू कशाला अजून गर्दी होतेस ग इथे, जा निघून. जेव्हा आम्हाला एखाद्या नर्सची गरज असेल ना तेव्हा तिला पेमेंट देऊन ठेवू की आम्ही कामाला, पण आता सध्या आम्हाला कुठल्याही नर्सची वगैरे गरज नाहीये, त्यामुळे आम्ही कुणालाही ते ठेवणार नाही. तुझ्यासारख्या भिकारड्याला तर अजिबात नाही. कमळी म्हणते, मला पैशांची गरज नाही आणि मी कधी मागणार बी नाही, याआधी मी कधी मागितलं नाही आणि आता बी मागणार नाही. अरे आजींना नर्सची गरज नाहीये तर आपल्या माणसाची गरज आहे. आणि का म्हणते, आपले माणसं आम्ही आहोत की आपले, आम्ही काय बाहेरचे आहोत का तुझ्यासारखे, आम्ही तिचेच माणसं आहोत, आम्ही आहोत तिच्याजवळ राहायला. तू नको अन्नपूर्णा आजीची काळजी करू बर का. रक्ताचं नातं असून उपयोग नसतो, ते नातं जोपासता आलं पाहिजे, प्रेम देता आलं पाहिजे. जेव्हा गरज असते त्यावेळेला जो माणूस आपल्या जवळ असतो तोच माणूस आपल्या जवळचा असतो आणि त्यावरच आपलं प्रेम असतं. कामिनी म्हणते, बास बोल बच्चनगिरी बास, खूप ऐकून घेतलंय एवढा वेळेस, आता आहे ना लगेच बाहेरचा रस्ता धरायचा. तू असं ऐकणारच नाहीये ना ग, धक्के मारून काढल्याशिवाय तू कसली जातीये बाहेर. कामिनीने डायरेक्ट कमळीचा हात पकडलेला असतो आणि तिला ओढत घेऊन चाललेली असते. धक्के मारून दरवाज्यातून तिला लोटून द्यायचं असतं. इकडे आता सरू गुंडांपासून स्वतःला वाचवत असते. खूप लांब पर्यंत ती पळत आलेली असते. गुंड अगदी जवळ आलेले असतात सरूच्या, इतके काय त्यांनी जोरात पळालेली असतात आणि सरू ही दमलेली असते. ती सुद्धा सरू काही थांबत नाही आणि पळतच सुटलेली असते. आता मात्र सरू परत रोडला आलेली असते. खूप गाड्या ये जा करत असतात, त्याच्यामधून भरधाव वेगाने ही सरू पळतच असते. तर रस्त्यावर अडगळीचं सामान असतं, त्या सामानाच्या आड सरू लपून जाते. त्या गुंडांना कळतच नाही ही कुठे लपलीये. सरू आता पळत असते गुंडांपासून आणि जाते आणि एका मोठ्या गाडीला जाऊन धडकते. धाडकन ती खाली पडलेली असते आणि तिला उचलण्यासाठी म्हणजे त्या गाडीतून जो माणूस उतरलेला असतो तो आपला ऋषी असतो. ऋषी म्हणतो, साधना मावशी तुम्ही,
आणि इथे काय करताय आणि अशा अवस्थेत? ती म्हणते गुंड माझ्या मागे लागलेत म्हणून स्वतःचा जीव वाचवत मी पळतीये. त्या गुंडांनी बघितलेलं असतं ऋषीने हिला गाडीत बसवलं आणि तो घेऊन चाललाय. तो गुंड म्हणतो हिच्या मागे जर गेलो तर आपण पकडले जाणार, आता काय उपयोग नाहीये हिच्या मागे जाऊन. साधना मावशी बरोबर सुखरूप ऋषीच्या घरी गेलेली असते. गुंडांच्या तावडीतून ती वाचलेली असते. इकडे आता कमळीला कामिनी ढकलत असते. तेवढ्यात काय निंगी येते आणि निंगीच्या अंगावर कमळी पडते. काय झालं कमळे? आणि ही बाई तुला अशी काय ढकलतीये? काय केलंय तू? कामिनी म्हणते बडबड करायची नाही या. रागिनी म्हणते थोबाड बंद करायचं आणि इथून चालतं व्हायचं. कामिनी आणि रागिनी अगदी धक्के मारून निंगीला आणि कमळीला जा असं सांगत असतात. ही म्हणते का तुम्ही सांगणारे कोण? इथून निघून जा, आम्ही जात नसतो. अन्नपूर्णा आजीला आम्हाला म्हणू दे इथून निघून जा, मग आम्ही जाऊ. राजन सरांनी स्वतः सांगितलं इथे थांबायचं आजीजवळ, त्यामुळे आम्ही इथून कुठेच जाणार नाही. पहिले आता जरा डेअरिंग आलेलं असतं निंगी आल्यामुळे. तुम्ही किती काही बी केलं तरी इथंच थांबणार, आता कुठेच जाणार नाही आम्ही. कामिनी, रागिनी, अनिका सारख्या म्हणत असतात इथून निघून जा, आमच्या घरात थांबायला काहीच कारण नाहीये तुमचं. आता ह्या दोघी सुद्धा म्हणतात आम्ही जाणार नाही, काय करायचंय ते करून घ्या. ती आतमध्ये जी आजारी पडली ना म्हातारी, ती अनिकाची सख्खी आजी आहे. तुमची कोण आहे ती? अनिकाला माहितीये तिच्या आजीची कशी काळजी घ्यायची. तुम्ही नका तिची नात होऊन तिची काळजी घेऊ. मी म्हणते सिक्युरिटीला बोलवते आणि तुम्हाला हकलूनच देते. आता सिक्युरिटीला आवाज देत असते. मुली म्हणते कडू आजी नका कसा फाडू, जातो आम्ही. मी म्हणते 150 आणे जा आणि अन्नपूर्णा आजींची काळजी घे, कारण आता आम्ही चाललोय. कशी बी वागली ना तरी अन्नपूर्णा आजीचा लय जीव आहे तुझ्यावर. आता निंगी आणि कमळी बिचाऱ्या मजबूर झालेले असतात आणि तिथून त्या चाललेले असतात. इकडे आता नयनतारा आणि सतीशचं काहीतरी चाललेलं असतं, कुठल्या प्रोजेक्ट संबंधी काहीतरी काम चाललेलं असतं, चर्चा चाललेली असते. त्यात काय ऋषी आलेला असतो, अगदी ऋषीला दम लागलेला असतो. आई काय रे ऋषी? साधनाला बघते आणि पटकन नयनतारा उभी राहते. साधना ताई. ती अवस्था बघून नयनतारा खूप घाबरलेली असते. साधना ताई अहो काय झालंय आणि ही अवस्था काय तुमची? हे भेटलंय तुला? अगं गाडी समोर अचानक येऊन धडकल्या आणि पटकन त्यांना गाडीत टाकून इकडे घेऊन आलोय मी. तारा म्हणते कुठे होतं तुम्ही? काय झालं? हे डोक्याला काय लागलं? नयनताराला खूप सारे प्रश्न पडलेले असतात. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिला हवी असतात. ती साधनाला सगळे प्रश्न विचारत असते. तर सध्या साधना काही बोलेल या अवस्थेत नसते. तिला फार त्रास होत असतो आणि विकनेसही आलेला असतो. ती सुद्धा आता हळूहळू सगळं सांगण्याचा प्रयत्न करत असते. साधना आता जे घडलंय, कामिनीने किडनॅप वगैरे केलं हे काहीच सांगत नाही. घराच्या बाहेर पडले, ऍक्सिडेंट झाला आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. जेव्हा जाग आली तेव्हा कळालं की मी हॉस्पिटलमध्ये. तिथून बाहेर पडले आणि घराचा पत्ता हुडकत हुडकत येत होते तर ऋषी सर सापडले आणि त्यांनी मला इकडं आणलं. आता सगळं काही खोटं सांगितलेलं असतं या साधना मावशीने नयनताराला. तिची म्हणतात किती काळजी लागली, आम्ही पोलीस केस सुद्धा केली आहे. साधना मावशी म्हणते माफ करा मॅडम मला. नयनतारा म्हणते माफी कसली मागताय? एवढी तुमची वाईट अवस्था झाली आणि मला कशाला सॉरी म्हणताय? ऋषीला आता नयनतारा म्हणते यांच्या रूम मध्ये आराम करायला यांना घेऊन जा. नयनतारा म्हणते साधना ताईंचं आय कार्ड तयार करू म्हणजे आपल्याला शोधायला सोपं पडेल. साधना आता जरा आतमध्ये आलेली असते आणि मागे वळून बघते आणि म्हणते मला थोडे दिवस इथेच लपून राहावं लागणार. जोपर्यंत कामिनीचे गुंड माझा पाठलाग करतात तोपर्यंत इथेच गपचूप राहते मी. वातावरण शांत झालं की लगेच कमळीला माझ्या बरोबर घेऊन मी निघून जाणार. साधना म्हणते कमळे तुला म्हणूनच मुंबईला सोडत नव्हतो ग, इथे ती बया बसलीये ना. इकडे आता कामिनीला निरोप गेलेला असतो की साधना सापडली होती पण ती आमच्या हातातून निसटली. ते सगळ्या प्लॅनची वाट लावली. कामिनी आता खूप चिडलेली असते आणि बडबड करत असते तिच्या गुंडांना. कामाचा आहे ना बट्ट्याबोळ करून टाकलाय, चला निघा. सुजाता आलेली असते आणि कामिनीला म्हणते अन्नपूर्णा आजी काहीच खात नाहीये. कामिनी म्हणते खात नाही म्हणजे काय? तिचं तोंड उघड आणि तिच्या तोंडात असं कोंब बरोबर खाईन ती. ते मॅडम खूप प्रयत्न केला, त्या अजिबात खायला तयारच नाहीये हो. ते मॅडमच्या हाताने खायच्या होत्या, त्या येत नाही ना, ते आता खातच नाहीये. त्यांना बोलवता का? मॅडमने भरवलं की लगेच खातील. कामिनी म्हणते शहाणपणा शिकू नको, तिचं नाव काढायचं नाहीये, तुझ्या पद्धतीने भरव. आणि रागिणीला आवाज देते कामिनी. कमळी आणि निंगी हॉस्टेलवर आलेले असतात आणि खूप नाराज असतात कारण अन्नपूर्णा आजीची अवस्था त्यांना माहिती असते आणि या तिघी त्रास देणार हे सुद्धा माहिती असतं. निंगे अन्नपूर्णा आजीची लईच काळजी वाटायला लागली ग, भीती वाटायला लागली, खूप त्रास होतोय ग सगळ्या परिस्थितीचा, म्हणूनच ते अजिबात बोलत नाहीये. मुळे म्हणते माझ्या मनाला पटतच नाहीये, अशा अवस्थेत आपण त्यांना एकटं सोडून आलो, ते पण त्या बायांच्या हातात, त्या कशात आपल्याला माहिती आहे ना. निंगे खरं तर आपण तिथेच त्याचे त्रास देताय तो सहन करत थांबायला हवं होतं. आजीला असं एकटं टाकून यायला नकोच होतं. इकडे आली ना माझं मन लागत नाहीये बघ, मला नको नको ते विचार यायला लागलेत मनात. नकोच होतं आपण खरंच यायला ग निंगे. कमळीला खूप पश्चाताप होत असतो की आजीला आपण एकटं सोडून आलोय. ती म्हणते कमळे मला कळतंय ग तुला त्रास होतोय अन्नपूर्णा आजीची ती अवस्था बघून, पण त्यांच्या घरातल्या बायका कशा वागत होत्या, कशा बोलत होत्या ते पण तू बघितलंय ना. कशी वागणूक दिली, अगदी धक्के मारून बाहेर काढत होत्या.
सिक्युरिटीवाल्याला बोलून ओरडून आपल्याला बाहेर काढायचा प्लॅन होता. ते म्हणते आता जायचंच नाही त्यांच्या घरात अपमान सहन करायला. ते आपल्याला वाटतील ते बोलतात, वाटतील तसं वागतात. आता कायसाठी जायचं त्यांच्या घरात अपमान सहन करायला? अजिबात त्यांच्या घरात परत जायचं नाहीये. कमळी म्हणते निंगे एकदा नाही म्हणलं ना, नाही म्हणजे नाही, आता काय जायचं नाही. कमळी म्हणते निंगे माझ्या डोसक्यात तर काहीतरी वेगळंच चाललंय. या सगळ्यामध्ये काहीतरी गोलमाल आहे, काहीतरी विचित्रपणा घडतोय, पण तो आपल्याला कळत नाहीये. ते तिघी मिळून काहीतरी प्लॅन तर नक्कीच करताय, पण त्या काय करताय ना तेच कळत नाहीये बघ. हे सगळं सहजासहजी झालेलंच नाहीये ग. दिसतंय तेवढं साधं सोपं काहीच नाहीये. आज सगळं काही प्लॅनिंग केलेलं आहे. अन्नपूर्णा आजीला ज्या मुलीने फोन केला ती त्यांची नात नव्हतीच. प्लॅनिंग केला आणि आजीला फसवलंय बघ. अन्नपूर्णा आजीला फोन कोणी केला असेल की मी तुमची मोठी नात बोलतीये म्हणून. निंगी म्हणते कमळे तुला एक सांगू का? अगं बोल ग निंगे, काय सांगायचंय? मला जर विचारलं असेल तर माझ्या डोक्यात एकच नावे सध्या, आणि काय नावे हे तर तुला चांगलंच माहितीये. अगं बोल ग निंगे. ती आजी, कडू आजी. कडू आजी शिवाय हा प्लॅन कुणीच करू शकत नाहीये, मला चांगलंच माहितीये. कामिनी आजी शिवाय असा उद्योग कुणीच करू शकत नाही. एकच नाव डोळ्यासमोर येतं, ते म्हणजे कामिनी आजी. आणि मी खात्रीने सांगते कमळे, फक्त आणि फक्त कामिनी आजीचाच हा डाव असू शकतो, अन्नपूर्णा आजी आणि राजन काकाला त्रास देण्यासाठी. निंगे म्हणते विचार कर की कमळे, त्या घरात तेवढी एकच व्यक्ती आहे की अन्नपूर्णा आजीची मोठी नात आली की तिला प्रॉब्लेम होणार, तिला अडचण येणार, आणि त्यासाठी ती कामिनी म्हणजे कडू आजी कोणत्याही थराला जाऊ शकते. ती पुरेपूर प्रयत्न करणार की अन्नपूर्णा आजीची नात आणि मोठी सून त्या घरात कधीच परत येऊ नये. आणि मला खात्री आहे सगळं काही डावपेच जो केलाय तो फक्त आणि फक्त कामिनी आजीने. त्यामुळे म्हणते खरं या, असलं काहीतरी 100% ती कडू आजी करूच शकते. मी म्हणते आपल्याला घराच्या बाहेर काढलंय, आजींची काळजी घेतील का? आजीला सुद्धा काहीतरी करतील. कमळीला आणि निंगीला प्रश्न पडलेला असतो की अन्नपूर्णा आजीला काही त्रास तर देणार नाही तिघी मिळून, त्यांच्या जीवाला तर काही बरं वाईट करणार नाही ना. बघू आता यांची जी शंका आहे ती खरी ठरते का. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार आहे अगदी आपण थोडक्यात बघूया. अन्नपूर्णा आजीला कामिनी अगदी जबरदस्तीने तोंड उघडून भरवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते 3 दिवस राहिले तुझी नात परत यायला. 3 दिवसात तुझी नात जर परत आली नाही तर सगळी प्रॉपर्टी अनिकाच्या नावावर करायची. अनिका आणि रागिनी कामिनी जे करतीये ते बघत असतात आणि फार आनंद मिळत असतो. ती अन्नपूर्णा आजीला टॉर्चर करत असते. अनिका कॉलेजमध्ये येते आणि म्हणते 2 दिवसांनी कॉलेजची ट्रस्टी होणार आहे मी. कमळी म्हणते अन्नपूर्णा आजी आहे आणि त्याच राहणार, कोणी बदल करू शकत नाही. का म्हणते 2 दिवसांनी अन्नपूर्णा मॅडम या पोझिशनवरून आउट होणार आहे आणि मी इन होणार आहे. ऋषी आता रागाने बघत असतो. इकडे आता निंगी आणि रागिनी समोरासमोर आलेले असतात. निंगी म्हणते आपल्या गौरी काकी सापडल्यात, लय आनंदाची बातमी आहे ना. आता सगळ्यांनाच धक्का बसतो कमळीचं हे बोलणं ऐकल्यावर. मी आता निंगीच्या जवळ येते आणि काय म्हणाली ग ती फोनवर? कर्जतच्या एका फार्म हाऊसवर आहे असं म्हटल्या. आता कामिनीने ऐकलं म्हणल्यावर कामिनी कर्जतच्या फार्म हाऊसवर जाणार यात काही शंकाच नाही. आता हा डाव रचलेला असतो निंगीने आणि कमळीने कामिनीला अडकवण्यासाठी. बघू आता कामिनी यांच्या डावामध्ये अडकते का, हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.